हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते 15 जिल्हे आहेत, त्यामध्ये पैसे वाटप झाले। किती पैसे वाटप झाले, 2100 प्रमाणे झाले का 1500 प्रमाणे झाले का 4200 रुपये वाटप झाले, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो। आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे, त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका। सर्वात अगोदर बघू शकता 2100 + 2100 म्हणजे 4200 रुपये सुद्धा जमा झालेले आहे। आता कोणाला 4200 रुपये भेटले आणि कोणाला 2100 रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो। पूर्ण आर्टिकल आलेला आहे। सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहे त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार। मुख्यमंत्रीची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सर्वात मोठं तुम्हाला काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगून दिलं होतं की उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि आज सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले। सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात वाटप झाले आणि लवकरच जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आणि असं याला कोई अट नाही, कुठलीच नाही, सर्व महिलांना पैसे मिळाले आहेत। अखेर प्रतीक्षा संपली, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। आता कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यात पैसे वाटप झाले। सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि इथं बघू शकता तुम्ही। आता सर्वात प्रथम जो जिल्हा येतो तो म्हणजे सातारा। बघा या 3 जिल्ह्यांची नावं आलेली आहे। या 3 जिल्ह्यामध्ये सकाळीच पैसे जमा झालेले आहे। सर्वात पहिला जिल्हा येतो सातारा, त्यानंतर येतो अमरावती, त्यानंतर येतो यवतमाळ। बघा तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल, सातारा जिल्हा असो, अमरावती असो किंवा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज आला असेल। 2100 रुपये प्रमाणे तर काही बहिणींना 4200 रुपयाचा देखील मेसेज आलेला आहे। तर आता बहिणींना प्रश्न पडतोय की 4200 रुपये कोणाला मिळत आहे आणि कोणाला 2100 रुपये प्रमाणे, आणि काही बहिणींना फक्त आता 1500 रुपये प्रमाणे हप्ता दिला जातोय। आता 1500 रुपये प्रमाणे सरसकट बहिणींना नाही, तर आता 1500 रुपये प्रमाणे सर्वांना मिळणारे हप्ता, पण त्यामध्ये काही ठराविक महिलांना 2100 रुपये प्रमाणे आणि काही बहिणींना ज्यांचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता बाकी असेल तर त्यांना 4200 रुपये त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा होत आहे। ही शासनाने माहिती दिलेली आहे। या माहितीमध्ये सर्वात मोठा प्रश्न येतो की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता जमा होतोय नोव्हेंबर महिन्याचा, हप्त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। आज सकाळी या 3 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। या 3 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर यामध्ये जवळपास आता या जिल्ह्यांपैकी 3 जिल्ह्यांपैकी जवळपास 12 लाख लाडक्या बहिणींना, बघा 12 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। आता यामध्ये 12 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। तर बँकांमध्ये आता पैसे जमा होत आहेत, तर त्यापैकी 8 बँकांमध्ये तुमचं खातं असणे गरजेचं आहे। 8 बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला आज हप्ता जमा होईल, अन्यथा तुम्हाला उशीर होणार आहे। ज्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड असेल त्याच बँकांमध्ये तुमचे पैसे जमा होतील, नाहीतर पैसे जमा होणार नाही। कारण आता KYC झाल्यानंतर ज्या बँकांची IFSC कोड असेल ज्या बँकांकडे, त्याच बँकांची नावं दिलेली आहे। कोणकोणते बँक आहे तर HDFC बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्यानंतर ICICI बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, त्यानंतर येतो सेंट्रल बँक ऑफ इंडिया। पोस्टामध्ये जरी खातं असेल तरी सुद्धा चालणार आहे। आणि त्यानंतर येतो आपले महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकमध्ये सुद्धा पैसे जमा होत आहेत। तर अशा 8 बँकांची नावं आलेली आहेत। या 8 बँकांपैकी तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला आज या 3 जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तर 12 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहे। तर बघा आता पुढील जिल्ह्यांची नावं सांगतो। आता पुढील जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। तुम्ही जर जळगावला राहत असाल तर तुमच्या जिल्ह्याचा नंबर सुद्धा आज आहे। आज सुद्धा जळगावला पैसे वाटप झालेले आहे, नाशिकला पैसे वाटप झालेले आहे आणि संभाजीनगर मध्ये जरी राहत असाल तरी देखील पैसे जमा झालेले आहे। आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आता महिलांच्या दृष्टिकोनाने सर्वात जास्त बहिणींची लोकसंख्या आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। तर या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे जमा झालेले आहे। आता या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा सकाळीच पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। तुम्हाला मोबाईलवर मेसेज आला असेल, मोबाईलवर जर मेसेज आला नसेल कारण आता भरपूर बहिणींना मेसेज यायचं बंद झालेलं आहे। याचं मागचं कारण म्हणजे
आता मेसेज येत नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून चेक करू शकता की तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही, किंवा तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा चेक करू शकता. आणि बँकांचे नाव जे तुम्हाला आता सांगितलं त्या बँकांपैकी तुमचं खातं असणे सुद्धा गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता जमा होतो, अन्यथा हप्ता जमा होत नाही. आता बघा पुढील जिल्ह्यांची नावं सांगतो. आता तुम्ही जर रायगडला राहत असाल तर रायगडवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, रायगडला जमा होत आहे. धुळेवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, धुळ्याला सुद्धा पैसे जमा होत आहे. त्यानंतर येतो रत्नागिरी. या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता 2100 रुपये प्रमाणे हप्ता काही बहिणींना आलेला आहे, पण कंपल्सरी 1500 रुपये प्रमाणे हप्ता जमा होत आहे. तर आता या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे. आता महाराष्ट्र शासनाने ठराव केलेला आहे की लाडकी बहीण योजनेची केवायसी जर तुमची झाली असेल तरच तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा हप्ता जमा होणार नाही. लवकरात लवकर तुमची केवायसी करून घ्या जर तुमची केवायसी बाकी असेल. आणि जर चुकीची केवायसी झाली असेल, कदाचित तुमच्याकडनं चुकीची केवायसी झाली असेल, तर तुम्ही त्याला एडिट ऑप्शन आता देण्यात आलेला आहे. तुम्ही त्याला एडिट करू शकता, पण वेबसाईटवर ते अजून अपलोड झालेलं नाही. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये ते अपलोड होणार आहे. आणि ते तुम्ही केवायसी जर चुकीची झाली असेल तर तुम्ही त्याला दुरुस्ती करून केवायसी करू शकता. कारण भरपूर अशा बहिणी आहेत त्यांचे म्हणजे आता वडील नाही किंवा त्यांचे पती नाही, अशा भरपूर बहिणी त्यांचे फॉर्म भरलेले नाही. तर अशा बहिणींना ऑप्शन देण्यात आलेला आहे. ऑप्शन असा आहे की लाडकी बहीण योजनेचा तुम्ही आता त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र देऊन तुम्ही तिथं केवायसी करू शकता. ज्या बहिणींची केवायसी बाकी असेल आणि ज्यांचे वडील नाही किंवा पती नाही ते असं केवायसी करू शकता. आता पुढील जिल्ह्यांची नावं आपण पाहूया. बघा पुढील 3 जिल्ह्यांची नावं आहे. या जिल्ह्यांमध्ये दुपारी पैसे आलेले आहे. मुंबई जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर मुंबईला आलेले आहे. नंदुरबार मध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता भरपूर बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे. आणि नंदुरबार मध्ये आता 2100 रुपये प्रमाणे बहिणींना पैसे आलेले आहेत. बघा नंदुरबार मध्ये तुम्ही राहत असाल तर 2100 रुपये प्रमाणे आलेले आहे. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता आलेला आहे. 1500 रुपये तर कंपल्सरी आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता. आणि यामध्ये केवायसी असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला हप्ता जमा होतो. आणि बँकांची नावं मी तुम्हाला सांगितले आहे. तर आता पुढील जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता. पुणे, तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल पुण्यामध्ये सुद्धा पैसे जमा होत आहे. कोल्हापूरमध्ये जमा होत आहे. आणि अहमदनगरमध्ये सुद्धा पैसे जमा होत आहे. आता या 3 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. या 3 जिल्ह्यांमध्ये संध्याकाळीच पैसे जमा झालेले आहे. 6 वाजेनंतर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे. आता तुम्हाला मेसेज आला असेल तर बघा महाराष्ट्र शासनाने या 15 जिल्ह्यांची नावं दिलेली आहे, या यादी आलेली आहे. तुम्ही या जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तुम्हाला हप्ता जर आला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आता राज्य शासनाने एक ठराव सुद्धा केलेला आहे. आता आदित्यताई तटकरे मॅडम यांनी मोठी अनाउन्समेंट केलेली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा अनाउन्समेंट केलेली आहे. आपण हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता की महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणते अनाउन्समेंट केलेले आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे. आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. त्याच्यामुळे या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे. आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत ह्याचा सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण आहे.